त्याचं तेवढंच काम आहे. त्याला मराठ्यात आणि ओबीसीत भांडण लावायचं आमच्यात का होत नाही. त्याचं सगळ्यात मोठं डोकं कुठं उठत आहे माहिती आहे का? भांडणं कम लागणार ओबीसी बांधवात आणि मराठ्यात. त्याचं जाऊन सोडून ते विरोध करणार आहे मरूस तर ते काही कामात वगैरे त्याला जाता जाता भांडणं लावून जायचे ओबीसीत आणि मराठ्यात, दुसरं काही काम नाही त्याचं तेवढंच काम आहे. त्याला मराठ्यात आणि ओबीसीत भांडण लावायचं आमच्यात का होत नाही. त्याचं सगळ्यात मोठं डोकं कुठं उठत आहे माहिती आहे का? भांडणं कम लागणार ओबीसी बांधवात आणि मराठ्यात. त्याचं इथं जास्त दुखत आहे पोट, आमच्यात लागत नाही. कारण आम्ही रोज एकमेकात खातो पितो उठतो उड्या मारतो आनंदानं सुखादुःखात सगळं चालू आहे आमचं. आम्ही खेळत नाहीत, त्याची पोटजळी तिथं आहे, त्यांच्या भांडणं लागणार. आम्ही काय लागून घेत नाहीत आमच्यात भांडणं. तो तर प्रमाण असंच उड्या आणून त्याचं वजन कमी होऊन एखाद्याची फुटकून जातं का काय यंत्रणा कोणत्यात म्हणा सांगत आहे ना, ते जाऊ तिकडे. त्याला काय त्याला कळालं आता मराठी आरक्षणात गेले काहीतरी बराळायचं म्हणून बराळायचं. ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या माझी विनंती आहे, मराठा बांधवांना सुद्धा आपण एकत्रित राहा. हे राजकारणी लोक आहेत आपल्यात वाद लावतील, जे खरं आहे ते होणार आहे. मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात, मराठा आरक्षणात जाणार आहे 100% आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे. त्यामुळं आमची नीयत चांगली साफ. आमच्या डोक्यात जर काय असताना तर कालचा जो कायदा पारित झाला आहे तो वाचून बघा. अध्यादेश जो आहे ना कालचा तो वाचून बघा एकदा. मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी. तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहिले तर त्यांनाही मिळावं. म्हणजे कायदा दोन्हीसाठी पण आहे. कालचा आंदोलन आम्ही केलं, फायदा आमचा व्हायला पाहिजे. आमचा झाला त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो, म्हणायचं असतं तर. आंदोलन आम्ही केलं, त्यांना कशामुळे फायदा उडवा पहिलं इथून, यांचं ठेवू नकायच्यात. आमची नियत जर खराब असते तर आम्ही उलट म्हणलं आमच्या लेकरात चांगलं होतंय हो द्या ना त्यांच्या. पण त्यांच्या जर एखाद्या स्वाऱ्याकडे नसत तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर तो पण घेईन ना, हो द्या ना गोरगरीबाचं कल्याण. हे मस्त श्रीमंत झाले सगळ्या दुनियाचे. आमचे नियत खराब नाही आहे सामान्य ओबीसी बांधवांसाठी, यांची आमच्या सामान्य मराठीसाठी आहे. लागलाच बडबड करायला पुन्हा काही होणार नाही त्याच्या जिनी. याचा अर्थ असा आहे ह्यो कायदा पक्का आहे. तो जितकं वळवळ करीन तितकं समजायचं इकडं ह्यो कायदा पक्का आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.